हो गई भैया, घटना हुई है, होती है। तो एक होता है इन्सिडेंट रिपोर्टिंग फॉर्म। इन्सिडेंट बोलतो घटना झालेली, रिपोर्टिंगमध्ये तुम्ही सांगता आणि तो एक कागद आहे, त्याला इन्सिडेंट रिपोर्टिंग फॉर्म म्हणतो. आणि कसल्या फॉर्मॅटमध्ये असतो की कोणाला ते झालं, कधी झालं, IPD पेशंट होता का OPD पेशंट होता का डॉक्टर होता का विजिटर होता का कुणी होतं, त्याचं एज, सेक्स, कोणाला झालं, लोकेशन सेकंड फ्लोअरला झालं, रूम नंबर 201मध्ये झाले, डेट आजची, टाईम आजची, नेक्स्ट. आणि त्यानंतर डिस्क्रिप्शन ऑफ द इन्सिडेंट, म्हणजे जे काय मी आता सांगितलं, असं झालं मग जसं झालं मग असं झालं, हे आपल्याला कारण तिथं लिहावं लागतं. थोडं बघितलं होतं. मग ज्यांनी रिपोर्ट केलं, मी बघितलं, मी रिपोर्ट केलं, डिपार्टमेंट कुठला, माझं डेसिग्नेशन, सिग्नेचर आणि डेट अँड टाईम. हा फॉर्म आम्ही उद्यापासून हे करून तुमच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ठेवणार आहे. तर इन्सिडेंट कुठला झाला, हा इन्सिडेंट रिपोर्ट फॉर्म आहे, हा फॉर्मॅट भरावा लागतो. आणि आता काही लोक असं म्हणतात, बापरे इन्सिडेंट लिहायचं म्हणजे मला फार भीती वाटते. नाही, भीती कसली नाही आहे. मी आत्ताच सांगितलं ना की ठीक आहे, झालं आहे आपल्याकडनं, चूक होती माणसांकडनं, मग पहिलं काळजी घ्यायची होती ना, ट्राय करायची होती, तर तेही लक्षात दिलं. पण होतं कधी कधी. तर व्हॉट वी हॅव टू डू, हा रिपोर्ट भरणं म्हणजे तुम्हाला पनिशमेंट नाही, ब्लेम गेम नाही. ह्या दोन गोष्टी माझ्या नेहमी लक्षात ठेवा. आम्ही तुम्हाला काही रागवणार नाही, उलट आम्ही ते कसं झाले आणि तुमचे उपचार कसं करायचं, तुमचं सेफ्टी आणि पेशंटचं सेफ्टी बघण्यासाठी हे आम्हाला करावं लागतं. हां, बस एवढं. पुढचं आम्ही आमचं. त्यानंतर क्वालिटीवाले काय करतात,